करतोय तर तब्बल त्याला 5,000 माझ्याकडून देतील. मी पुन्हा पुन्हा आपणास विनंती करतोय, सर्व संघनायक कॅप्टन, आपण आपले जेवणाचे कुपन घ्यायचे आहेत. जर आपण कुपन घेतले नाही तर कोणाकडे कुपन नसला तर आपल्याला जेवण मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कमिटीकडून आम्हाला सूचना आलेली आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आपण कुपन घ्यायचे आहे जेवणाचे. कुपन नसेल तर जेवण नाही भेटणार. धन्यवाद. दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू मागे 1 धाव खर्च केली ते वैभव यांनी अचूक मारा ठेवले. कारण वैभव हा एक तंतशुद्ध फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे. सिटी पूल मध्ये खेळणारा आणि पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. ऑफर लावले षटकाराची पण पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकतोय विकेश आपल्या संघासाठी. आणि या चौकार पुन्हा एकदा वैभव गोंजा मला सामना करतो विकेश आणि लेग स्टंप चेंडू डावी अष्टी सोडून जातोय. दरम्यान पंच आम्हाला खून करत आहेत. चेंडू अवांतर आहे. व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. या 1 धावेने धाव संख्या होते 6. विकेश अतिशय घातक बॅट्समन आहे. मी पहिला सांगितलं पुन्हा चेंडू उडवलाय तो लॉंगरच्या दरम्यान आणि मॉडेल स्पीड चेंडू तो 1 बाउंस सीमा पार चौकार. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावून जाणू आई. मी सांगितलं होतं की विकेश एक घातक बॅट्समन आहे. आतापर्यंत 2 चौकार मारून आपल्या संघासाठी तब्बल 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्टेट डाव केलाय. पावला चेंडू येतो तो पुन्हा एकदा तो लॉंग ऑफला. दरम्यान क्षेत्ररक्षक फील करतो. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव दोन्ही फलंदाज समाधान मात आहे. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती बिनबाद 11. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक घेतो चिराग. पण चिराग यांनी या अगोदर मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तो चिराग पुन्हा एकदा गोंदीच्या मार्गावर आणि सामना करतो तो घातक बॅट्समन विकेश. चेंडू मोठा हिट मारण्यामध्ये स्केअरलेग पंच यांच्याकडे चेंडू होतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण होत आहे आणि 1 धाव समाधान होतोय. पंच लेग बाईज का लेग बाईज आहे. पुन्हा एकदा चिराग सामना करतो आकाश. दरम्यान हा चेंडू वाईड येतोय. आतापर्यंत या टुर्नामेंट बघितलं तर सर्व गोलंदाजांनी एक तरी वाईट बॉल टाकलेलाच आहे. चिराग गोंदीच्या मार्गावर सामना करतो आकाश. पाहूया आकाशाच्या बॅट मधून आकाशी फटका येतोय का. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. चांगल्या टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी होत आहे चिराग याची. कुठल्या प्रकारे मोठा फटका मारण्यामध्ये डिलिव्हरी 11 या संघाला वाव देत नाही. पुन्हा एकदा चिराग गोंदिया मार्गावर फुलटॉस चेंडू होता सरळ पायावर आदळतोय. आकाशी फटके मारण्यामध्ये अपयशी ठरतोय
आणि दरम्यान धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती बिनबाद 13. तर सर्वांना कुपन भेटले असेल असं आम्ही मानतोय आणि आपलं जेवण ठीक 12:30 वाजता चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. बघा मी परत सांगतोय, सर्वांना कुपन भेटले असेल असं आम्ही जाहीर करतोय. ठीक 12:30 वाजता जेवण चालू होणार आहे. आणि या चेंडूवर 2 धाव जमवल्या त्या आकाशाने. या 2 धाव धावसंख्या होती 15 बिनबाद 15. चेंडू किती बाकी आहेत? 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. चिराग गोंदिया मार्कावर सामना करतो आकाश. एक धाव पूर्ण का दोन्ही फलंदाजी केले. पाहूया दुसऱ्याचा प्रयत्न करतात का. आणि एका धाव चांगलं क्षेत्रक्षण पुणित याच्या मार्फत झालेलं आहे. दरम्यान एकच धाव आणि एक धाव समाधान माधव. पाहूया तर स्ट्राईकला येतो विकेश. आतापर्यंत 9 धाव खेळतोय. पुन्हा एकदा हिट करण्या हातामध्ये चेंडू मैदानात राहतोय. पण दरम्यान एक धाव पूर्ण का दोन्ही फलंदाज. आणि या एक धाव धावसंख्या होती ती 17 सॉरी. प्रेक्षकांच्या माहिती सांगतो, चालू सामना डिलिव्हरी 11 वर्सेस DLIB सुपर किंग या दोन्ही संघांमध्ये आहेत. DLB सुपर किंग या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ना. आतापर्यंत त्यांचा निर्णय बरोबर ठरलेला आहे. पाहूया विकेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. नव्याला गोलंदाज. बॉलर नेम दीपेश. नो बॉल आलेला आहे आणि फ्री हिट सुद्धा आहे. निखिल प्रदीप आहे सॉरी. आणि आता फ्री हिट आहे. उघडा डोले बघा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया विकेश कशा प्रकारे फ्री हिट चेंडूचा फायदा उचलतोय. पुन्हा जोरात माझा चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दरम्यान. आणि एकच धाव होतोय पूर्ण. काही फायदा असू शकत नाही फ्री हिटवर सुद्धा. डिलिव्हरी 11 सॉरी. पुन्हा एकदा प्रदीप गोंदीच्या मार्गावर सामना करेल तो आकाश. आतापर्यंत डिलिव्हरी 11 या संघाचा एकही गडी बाद झाला नाही. मला वाटते पुढे यांना चान्स पण भेटणार नाही पुढच्या फलंदाजांना, कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत. दोन चेंडू टाकून झाले आहेत. 4 चेंडू आहेत. या इनिंग मध्ये अजूनपर्यंत एकही षटकार आलेला नाहीत. आता मात्र वाटत क्लीन बोर्ड झालाय तो आकाश. वाटतं आकाशाने आमचं ऐकलं असेल का पुढचे बॅट पण यावे म्हणून. हसतोय म्हणजे समजलं असेल. तर नव्या याला फलंदाज बॅट्समन नेम सतीश आलेय आकाशाच्या जागेवर. ज्याप्रमाणे हवेला ट्रॉफिक झाले ना गाड्यांची, त्याप्रमाणे ट्रॉफिक लागले रनसाठी. डिलिव्हरी 11 संघाला आतापर्यंत रोखून ठेवलाय तो सुपर किंग.
पुन्हा एकदा प्रदीप कोणत्या मार्गावर सामना करतो सतीश. लिव्हिंग एज लागली आणि चेंडू तो इष्ट मागे चांगलं क्षेत्ररक्षण होतं थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पूर्ण होत आहे. एक धावसंख्या होती ती 20. नरेश शेलार सर कृपया आपण स्टेजवर यायचंय. पाहूया चेंडू उडवलाय तो लॉंग ऑनला दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न करतात का दोन्ही फलंदाज आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मोठे सतीश बॅट्समन आउट आहेत का. दरम्यान दुसरा गडी बाद. गुटखा खाऊ चले जाओ. सलामीवीर वैभव पाटील आणि नॉन स्ट्राईकला येतो प्लेयर नॉन स्ट्राईक बॅट्समन त्यालाही माहित नाही. बॉलर नेम सतीश वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन सतीश सामना करतो वैभव. बाबा आणि पहिल्याच चेंडूवर सतीशाला सीमाच्या बाहेर दाखवतो चौकार मारतोय वैभव. बॉल द्या. सतीश याला एक सुवर्ण संधी आहे. जर आपण गडी बाद करता चेतन कोणकर यांच्याकडून एक बादली प्लॅस्टिकची रिव्हर्स शिफ्ट केला होता आणि हातामध्ये निर्धाव चेंडू होते. 2 चेंडू मागे 10 धावा खर्च केले त्या सतीशाने.
सुंदर चेंडू हाताळलेला होता सतीश याने, निश्चित बालदीच्या हँडल पर्यंत पोहोचले होते. आउट झाला असता बालदी भेटलीच तुम्हाला. वैभव पुन्हा एकदा आता मध्ये स्ट्रेट आउट गेलाय. पाहूया चेंडू आणि यात सीमा पार होतोय. क्षेत्ररक्षक नाही, धावसंख्या होती ती 17. आणि पुन्हा चेंडू येतो तो लॉंग ऑनला दरम्यान षटकार आणि सामना विन. सामनावीर वैभव पाटील आपण पुढे यायचं आहे. एका षटकामध्ये हा सामना सुपर किंग यांनी विजय केलेला आहे आणि विजय शिल्पकार म्हणून वैभव पाटील आपण पुढे यायचं आहे. सामनावीर पारितोषिक घ्यायचं आहे. आमचे सर समीर सर यांच्या शुभ हस्ते आपण हा मान स्वीकारायचा आहे. वैभव पाटील तर मला वाटते वैभव यांनी आपला सहकारी याला हा मॅच द मॅच दिलेला आहे. यश याला हा सामनावीर घोषित केलेला आहे. थँक्यू वैभव. तर मी समीर सरांना विनंती करतोय का आपले जे पाहुणे आले आहेत आपण त्यांचा मान सन्मान करताय, कारण आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. आणि आपले जे पाहुणे आलेले आहेत द आयडिया स्मिथ चे डायरेक्टर निमेश सर यांचं स्वागत होत आहे. कृपया सर एक मिनिट. थँक्यू सर. सुधाकर 11 फक्त आपल्याला 11 खेळवायचे आहेत, 22 नाही. तुमची मॅच लावा पण. सुधाकर सर फक्त 11च घ्या. बॅटर पाठवूया बॅटर. कृपया
आमच्याकडे कळवा कोणाची मॅच आहे ती. तर या पुढचा सामना ॲमेझॉन्स टायगर वर्सेस पीएसएन टायगर या दोन्ही दरम्यान होणार आहे. तर पीएसएन टायगर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ॲमेझॉन्स टायगर्स यांना फलंदाज आमंत्रित केले. कृपया कमिटीने कळवायचं आम्हाला सामना किती ओव्हरचा राहील. हा सामना 4 षटकांचा राहील. कमिटीची मॅच आहे.